नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याचा दावा होत असतानाच गोटुंबे आखाडा येथे मतदान संपताच झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीने वातावरण पेटले. एका पक्षाच्या उत्साही कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रांच्या गेटसमोरच फटाके फोडत शक्तीप्रदर्शन केल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. यामुळे निवडणूक प्रक्रियेवरच खेवरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दिनांक 23 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 5:15 वाजताच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्राबाहेर ही घटना घडली. दिवसभर शांततेत मतदान झाल्यानंतर अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेतली असता संबंधित कार्यकर्त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र या प्रकारामुळे काही काळ परिस्थिती चिघळली होती. दरम्यान अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांनी घटनास्थळी धाव घेत आक्रमक भूमिका घेतली. फटाके फोडणाऱ्यांना तात्काळ अटक करा, अन्यथा मतदान पेट्या हलवू देणार नाही असा थेट इशाराच त्यांनी प्रशासनाला दिला. खेवरे यांच्या या भूमिकेमुळे वातावरण आणखी तापले आणि काही काळ प्रशासन व कार्यकर्त्यांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासन व निवडणूक अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. काही काळ चाललेल्या चर्चेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले आणि रात्री उशिरा मतदान पेट्या सुरक्षितपणे हलवण्यात आल्या. मात्र या संपूर्ण प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून फटाके फोडणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी उमेदवार रावसाहेब खेवरे यांनी प्रशासनाकडे केली आहे. याकडे संपूर्ण राहुरी तालुक्याचे लक्ष लागले आहे. शांततेच्या दाव्यांवर पाणी फेरणारी ही घटना राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. आमचा एखादा कार्यकर्ता नडला का, कुणी काही बोललं का, निवडणुकीच्या पद्धती ह्या पद्धतीने निवडणूक आणि यांना एकदा तरी धडा शिकावा लागेल ना, नाही तर वारंवार हे तेच करीत बसतील. आता एकदा धडा शिकवा, दोनदा त्यांना जाऊन येऊ द्या, कोर्ट पाहू द्या, कचेरी पाहू द्या, त्याच्यानंतर ठिकाणाला येतील ते. ह्या पद्धतीने वागणार नाही. तुम्हाला त्रास नाही ना, आम्हाला त्रास. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, आम्ही तुम्हाला नाव देतो. नाही, गुन्हे तर दाखल करावं लागेल, नाही तर मग मी जर इथं बसलो तर तुम्हाला पीटी काही तुम्ही जर गुन्हा दाखल करीत असाल तर तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आमचा. कारण आमचा विश्वास यंत्रणेवर 100% आहे. कोणाबद्दल आम्ही तक्रार केली नाही किंवा तक्रारही नाही आमची. पण ह्या पद्धतीने जात असेल तर मात्र मग कारवाई झाली पाहिजे. नाही तर मग कोण यायचे, तुमचे निवडणुकीचे मोठे अधिकारी येऊ द्या, कुठले डिपार्टमेंटचे येऊ द्या, पोलीस डिपार्टमेंटचे येऊ द्या, तहसीलदार येऊ द्या, तोपर्यंत तुम्ही काही हलू नका. जर होत नसेल तुमच्याकडे आणि तुम्ही जर आश्वासन दिलं करणार हे, आम्ही निघून जातो. यांनाही सांगतो सोडून द्यावी. नाही ना, तोपर्यंत होत नाही, तोपर्यंत गुन्हा दाखल करायला वेळ लागणार नाही. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.